नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथमतः अभिवादन करतो. त्याचप्रमाणे बहुजनांचे हित करते सर्व बहुजन नायक नाईक यांना मी वंदन करतो. तसेच आज आपण ज्यांच्या जयंतीनिमित्त आपण इथे जमलो आहोत त्या महात्मा ज्योतिबा फुले यांना मी प्रथमतः अभिवादन करतो, कोटी कोटी वंदन करतो आणि आमची जयंती साजरी करणारच आहोत. त्यानिमित्ताने आपण आज इथे त्यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. ची जयंती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंची 199वी जयंती आहे. म्हणजे त्यांच्या द्विशताब्दी वर्ष सुरू होत आहे उद्या. त्यानिमित्ताने आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. आपणाला सर्वांना माहिती आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्यांनी अतिशय मोलाची कामगिरी केलेली आहे. आज आपल्या या भारत देशामध्ये जी प्रगती दिसते आहे, स्त्रियांची प्रगती दिसते आहे, अस्पृश्यांची प्रगती दिसते आहे, त्याची खरी सुरुवात या दोघाही उभयतांनी केलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 साली कटगुण तालुका आणि जिल्हा सातारा ह्या ठिकाणी झाला आणि त्यानंतर त्यांचं कुटुंब जे आहे ते पुणे येथे स्थायिक झालं होतं. ज्योतिबा फुलेंचा जन्म माता चिमणाबाई आणि गोविंदराव फुले म्हणजे गोरे, त्यावेळेसचं त्यांचं नाव गोरे होतं, त्यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. ज्योतिबा फुलेंचं जीवन हे अतिशय खडतर जीवन होतं, कारण त्यांची माता त्यांच्या लहानपणात निधन झालं होतं आईचं, आणि त्यांचा परतपाळ किंवा सांभाळ जो म्हणतो तो आपण त्यांनी त्यांच्या आत्या सगुणाबाई यांनी केलेला दिसतो. आणि महात्मा ज्योतिबा फुले हे पहिलेपासूनच म्हणजे अगदी लहानपणापासून हे सत्यवादी आणि आपल्या कार्याला ते वाहून घेणारे असे होते. तर त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. त्या कार्याची 2 ओळीमध्ये त्यांनी आपल्यासमोर त्यांनी मांडलेला आहे त्यांचा विचार. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. तर अविद्या ही म्हणजेच त्यांनी आपल्या आयुष्यात शिक्षणाला महत्त्व दिलेलं आहे हे आपण समजू शकतो. कारण त्या काळात स्त्री आणि शूद्रांना हे शिक्षणाची द्वारं जी आहेत ती सर्व बंद होती आणि हे शिक्षण फक्त उच्चवर्णीयांसाठी म्हणजे पर्यायाने फक्त ब्राह्मणांसाठी शिक्षण होतं. ते शिक्षण ज्योतिबा फुलेंनी स्वतः घेतलं आणि त्यांनी आपल्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाई फुले यांनासुद्धा त्यांनी शिकवलं. आणि स्त्री शूद्रांसाठीचा हा लढा जो आहे म्हणजे त्यांच्या उन्नतीसाठीचा जो लढा आहे आणि ज्याचं पहिलं पाऊल जे असतं ते शिक्षण असतं, त्याची सुरुवात त्यांनी स्वतः केलेली आहे, आपणाला दिसते आहे. तर त्यांनी ही जी सुरुवात आहे, सावित्रीबाईबरोबर त्यांचं लग्न 1840 साली झालं आणि त्यानंतर सावित्रीबाई फक्त 9 वर्षाच्या होत्या तरी पण त्यांना शिक्षणाचे धडे दिले आणि 1848ला त्यांनी प्रथम शाळा काढली, ती महिलांसाठी काढली. अर्थातच त्या काळात स्त्रिया हे एक
भाग होता, समाजाचा घटक, की दुर्लक्षित घटक होता आणि त्या समाजाकडे कुणाचंही लक्ष नव्हतं. स्त्री आणि शूद्रांकडे अजिबात लक्ष नसणाऱ्या काळामध्ये त्यांनी स्वतः ह्या स्त्रियांना शिकवण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि पर्यायाने त्या संधीचा फायदा त्या काळातल्या ब्राह्मण स्त्रियांनी पण घेतलेला आहे आणि अस्पृश्य स्त्रियांना सुद्धा ती संधी तेव्हासुद्धा मिळालेली आहे, हे आपल्याला दिसतं. तर जेव्हा त्यांनी 1848ला प्रथमतः शाळा सुरू केली, त्यावेळेस एक भिडे नावाचे ग्रहस्थ, जे ब्राह्मण ग्रहस्थ होते, त्यांनी स्वतःच्या वाड्यामध्ये ही शाळा सुरू करायला परवानगी दिली आणि त्यांनी ते सहकार्य केलेलं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांना. आपण सर्वसामान्यपणे कुठल्याही समाजाचा द्वेष करत नाही किंवा कुठल्याही समाजाबद्दल आपण आकसाने बोलत नाही, पण ब्राह्मण समाजाच्या दृष्टिकोनातून त्या काळात एखाद्या अस्पृश्याने किंवा ओबीसीने किंवा एखाद्या स्त्रीने शिक्षण घेणं म्हणजे धर्म बुडवणे असा हा दृष्टिकोन होता. आणि अशा या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी हे पाऊल टाकलं, तेही ऐन तारुण्यामध्ये. त्यांच्या वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी ही शाळा सुरू केलेली आपल्याला दिसते. त्यासाठी त्यांना अपार असे कष्ट करावे लागलेले आहेत. खूप मोठा त्याग करावा लागला. त्यांना सर्वस्वाचा त्याग करून त्यांनी पर्यायाने आपल्या कुटुंबाशी सुद्धा त्यांना वैचारिक तडजोड करावी लागलेली आहे. त्यांनी घर सोडलेलं आहे, त्यांना घर सोडावं लागलेलं आहे. पण सावित्रीबाई फुलेंनी त्यांना सदैव साथ दिलेली ही आपल्याला दिसते आहे. ज्यावेळेस 1848 साली ही पहिली शाळा सुरू केली, त्यावेळेस त्यांनी स्वतः शिक्षक म्हणून शिकवलं, तसंच सावित्रीबाईंना सुद्धा शिक्षिका बनवलं आणि स्वतः शिकवायला सुरुवात केली. त्यावेळेस खूप मोठे त्रास सहन करावे लागले. त्यांना ब्राह्मण लोकांनी खूप त्रास दिला, त्यांच्या कुटुंबाचा त्रास दिला. गोविंदराव फुलेंना नाईलाजाने महात्मा फुलेंना घराच्या बाहेर काढावं लागलेलं आहे. अशा अवस्थेमध्ये त्यांनी आपल्या कार्याला मात्र अजिबात कार्य आपलं खंड पडू दिलेला नाही किंवा त्या कार्याला त्यांनी तडजोड केली नाही कार्याशी. अशा पद्धतीने 1948 नंतर संस्था काढलेले दिसतात आणि अनेक शाळांना त्यांनी अनेक शाळा काढल्या, मोफत प्रसूतिगृहे काढली, अनाथालये काढली, वसतिगृहे काढली. अशा पद्धतीचे हे समाज उपयोगी जे कामे आहेत ती त्यांनी केली. त्याबरोबरच त्यांनी अस्पृश्यांना पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी स्वतःच्या वाड्यातील हौद खुला करून दिला. हे त्यांनी एक मोठं कार्य तेव्हा त्या काळात केलं. त्याचबरोबर एक पद्धत होती, न्हाव्यांचा संप घडवून आणला त्यांनी. तर त्यावेळेस विधवा विवाह करत नव्हते आणि ज्या ब्राह्मणांच्या विधवा होत होत्या त्यांचं केशव पण करत असत. आणि मग हा अन्याय होतो आहे त्यांच्यावरती हे ज्योतिबा फुलेंनी जाणलं आणि ब्राह्मणांच्या स्त्रियांचे केशव पण करू नये म्हणून न्हाव्यांचा संप घडवून आणला त्यांनी. अशा पद्धतीच्या ह्या कार्याला त्यांनी स्वतःला वाहून घेतलं आणि खूप मोठं जोमाने त्यांनी कार्य केलेलं दिसतं. त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था काढून वेगवेगळ्या प्रकारचे कार्य अवलंबलेले आहे. 1874 साली त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि त्या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून समाज उन्नतीची कार्य हाती घेतली. त्यांना हिंदू धर्म मान्य नव्हता आणि हिंदू धर्म सोडण्याची सुद्धा त्यांच्या मनात विचार आला नाही. पण हिंदू धर्म न मानता त्यांनी देवाला न मानता त्यांनी निर्मिक ही संकल्पना मांडली आणि निर्मिकाला मानून त्यांनी त्या काळात सत्यशोधक समाजातर्फे सामाजिक उद्धाराची कार्य चालू केले. वेगवेगळ्या सामाजिक ज्या संस्कृती असतात किंवा संस्कार असतात ते त्यांनी ह्या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी राबवण्याचा प्रयत्न केला. सामाजिक आणि धार्मिक जी कार्य आहेत ती सुद्धा ह्या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून सुरू केली. विवाह विधी हे सुद्धा ब्राह्मणांच्या हातून न करता त्यांनी स्वतः सत्यशोधक समाज
समाजाचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांच्या हस्ते ते विवाह लावत असत. त्यानंतर सत्यशोधक समाज नावाचा त्यांनी एक ग्रंथही लिहिलेला आहे. त्या ग्रंथाच्या माध्यमातून तसेच गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिला. त्यानंतर शेतकऱ्यांचा आसूड लिहिला. अशा पद्धतीने त्यांनी स्वतःही पुस्तके लिहिली. छत्रपती शिवाजी महाराजांवरती त्यांनी पोवाडा लिहिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर व्यक्त केला. त्यांना शिवाजी महाराज आणि भगवान बुद्ध यांचे चरित्र लिहायचे होते. ते लिहिण्यासाठी त्यांनी शिवाजी महाराजांविषयी थोडासा वेळ दिला, परंतु त्यांना भगवान बुद्धांचं जीवनचरित्र लिहिण्यासाठी वेळ मिळाला नाही. म्हणून त्यांचे जे शिष्य आहेत, सत्यशोधक समाजाचे सत्यशोधक आदरणीय कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजी यांनी ते पुस्तक लिहून त्यांचा जो मानस आहे तो पूर्ण केला आणि त्यांना एक त्या माध्यमातून एक भावपूर्ण आदरांजली वाहिलेली आहे आपणाला दिसते आहे. त्यानंतर आपणाला 1874 सालचीच गोष्ट आहे. त्यांनी शिवाजी महाराजांविषयी आदर व्यक्त करण्यासाठी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. ते समाधीवर रायगडला गेले. तिथे जे काही झाडंझुडपं होती ती तोडली त्यांनी आणि त्या ठिकाणी स्वच्छता करून त्यांनी शिवाजी महाराजांची प्रथम जयंती करण्याला सुरुवात केली त्यांनी. आता हा किस्सा जवळपास सर्वांनाच माहिती आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी केली आणि तेव्हापासून त्यांनी एक प्रकारे अशा पद्धतीची जयंती दरवर्षी करण्यात यावी असा एक मनोदय त्यांनी व्यक्त केला. पण त्याच्या काही वर्षातच आपल्या लक्षात येतं की ती शिवजयंती बंद होऊन तिथे गणपती उत्सव साजरा करण्यात येऊ लागला आणि हे टिळकांनी सुरू केलं आणि म्हणून 1880 पासून ती जयंती बंद होऊन, शिवाजी महाराजांची जयंती बंद होऊन तिथे गणेशोत्सव सुरू झालेला दिसतो आहे. एकंदरीत जर विचार केला तर स्त्री आणि शूद्र किंवा अस्पृश्यांच्या उत्थानासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी अतोनात कष्ट भोगलेले आहेत आणि त्यांच्यासाठी खूप मोठे कार्य केलेले आहे. हे कार्य करत असताना त्यांना खूप त्रास झालेला आहे. या भटा ब्राह्मणांनी त्यांच्यावरती मारेकरी धाडलेले आहे. त्या मारेकऱ्यांना सुद्धा त्यांनी मग आपल्याबरोबर घेतलेलं आहे. त्यांनी एवढं त्यांना समजावून सांगितलं, प्रबोधन केलं आणि त्यांनी ती घटना तर आपण वाचलेली असेलच सर्वांनी की त्यांच्यावर जे मारेकरी पाठवले त्या मारेकऱ्यांना माहिती नव्हतं की हा माणूस कोण आहे, काय करतो आहे आणि ह्या माणसाला आपण का म्हणून मारायचं ह्याचा कधीही त्यांनी विचार केला नव्हता. पण जेव्हा सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना ते प्रत्यक्ष भेटले तेव्हा कळलं त्यांना की अरे आपण किती मोठं पाप करणार होतो, या सद्ग्रहस्थाला आपण मारून पाप करणार होतो. म्हणून त्यांना पश्चाताप झाला आणि ते आयुष्यभर महात्मा ज्योतिबा फुलेंचे ते अंगरक्षक म्हणून काम करू लागले, सत्यशोधक म्हणून काम करू लागले. अशा पद्धतीचं हे जे जीवनचरित्र आहे त्यांचं, ते निष्कलंक जीवन जगलेले महात्मा ज्योतिबा फुले, त्यांना खूप वेगवेगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागलेलं आहे. एक सामाजिक दृष्टिकोन आपण विचार केला तर कौटुंबिक, सामाजिक आणि वैयक्तिक असे जे अपमान असतात ते अपमान त्यांनी सहन केलेले आहेत. लोक त्यांना निपुत्रिक असे म्हणत होते, तर ही एक कसोटी होती त्यांच्या जीवनातली. हा एक कठीण प्रसंग होता आणि सत्य हे आहे की प्रत्येक व्यक्तीला आपल्याला मूल असावं आणि प्रत्येक स्त्रीला किंवा जोडप्यांना दोघांनाही असं वाटतं की आपल्याला मूल असावं. पण सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना मूल नव्हतं, तरी पण त्यांनी खूप मोठा क्रांतिकारी निर्णय त्या काळी घेतला आणि काशीबाई नावाच्या एका ब्राह्मण विधवेकडून झालेला मुलगा, त्याचा लहानाचा मोठा करण्याचा, त्याचा परतपाळ करण्याचा त्यांनी विचार केला आणि त्याला मोठं करून त्यांनी दत्तक घेतलं आणि दत्तक घेऊन त्या मुलाला त्यांनी डॉक्टर बनवलं. हे आपल्याला सर्वांना माहिती आहे, हा इतिहास आहे. आणि त्याच यशवंताने ते आपलं एक पुत्र म्हणून त्यांनी सुद्धा आपला वारसा चालवलेला आहे.
त्यांनी आईवडिलांच्या प्रती त्यांनी सुद्धा आपली जबाबदारी ओळखून त्यांनी कार्य केलेलं आहे, हे आपणाला दिसतं आहे. महात्मा फुलेंच्या जीवनामध्ये अतिशय कठीण प्रसंग आलेले आहेत आणि या सगळ्या कठीण प्रसंगाला सुद्धा त्यांनी मोठ्या धाडसाने तोंड दिलं आणि समाजाची उन्नती करण्यासाठी अहोरात्र कष्ट करीत राहिले. त्यांचा मुख्य विचार जो होता तो स्त्री आणि शूद्र किंवा अस्पृश्य यांच्या उद्धारासाठी काम करणे हा होता. त्यांनी आपल्या कार्यामध्ये बोले तैसा चाले अशा पद्धतीचे त्यांनी वर्तन केलेले दिसतं आहे. त्यांनी आपल्या मनामध्ये जो विचार आला, त्यांनी उच्चार केला आणि तो त्याने आचरणात आणला. म्हणजे विचार, उच्चार आणि आचार ही त्रिमिती किंवा त्रिविध सूत्र हे त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये अवलंबिलेलं आहे, हे आपल्याला दिसतं आहे. त्याचप्रमाणे आपण जर त्यांच्या आयुष्याचा विचार केला तर त्यांना साधारणतः 63 वर्ष आयुष्य लाभलं. ह्याच्यामध्येही त्यांना शेवटी त्यांच्या अंगावरून लखवा गेला होता, म्हणजे अर्धांगवायू झाला आपण म्हणतो. त्याही अवस्थेत त्यांनी ग्रंथलेखन हे सोडलं नाही, त्यांनी आपलं कार्य जे आहे ते सोडलं नाही, त्यांनी चालूच ठेवलं आणि त्यांनी डाव्या हाताने लिखाण करून सुद्धा त्यांनी ग्रंथ पूर्ण केले. ही त्यांची जी कार्याची बांधिलकी ही आपणाला दिसून येते. आणि त्या काळामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी, ज्या ठिकाणी पुणे हे ब्राह्मणांचं हे वास्तव्य असणारं ठिकाण आहे, मग तिकडे तेव्हा त्या काळात अशी म्हण होती आणि आत्ताही आहे ती, की सातारा लुटून पुण्याला दान करावे. तर ती म्हण ह्याच्यामुळेच पडलेली आहे, कारण साताऱ्याला आणि कोल्हापूरला हे राज्य जे होतं ते मराठ्यांचं राज्य होतं. तिथे भोसल्यांचं राज्य होतं, छत्रपतींचं राज्य होतं. आणि पुण्यामध्ये मात्र पेशवाई सुरू झालेली होती, पेशव्यांचं राज्य होतं. तर ह्या पेशव्यांना सगळ्या गोष्टी ह्या ऐत्या हव्या होत्या आणि त्या ऐत खाऊ होते, ऐदी झालेले पेशवे होते. म्हणून त्यांची ही जी म्हण आहे की सातारा लुटून पुण्याला दान करावे, तर ते कुठेतरी ह्या ब्राह्मणांच्या पथ्यावर पडणारच आहे. म्हणून महात्मा फुले यांनी असा निग्रह केला, असा एक दृढ निश्चय केला की मी माझ्या आयुष्यात ह्या शेट्याभट्यांचं जे राज्य चाललेलं आहे हे राज्य मी मोडून काढेन आणि सर्व समाजाला मी प्रबोधित करीन, असा हा त्यांचा एक निग्रह होता. त्याप्रमाणे त्यांनी कामं केलेलं आपल्याला दिसून येतं. आता राहिला प्रश्न की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं काय नातं आहे. कारण बाबासाहेब 1891ला बाबासाहेबांचा जन्म होतो आणि 1890ला महात्मा फुले जातात. म्हणजे महात्मा फुले गेल्याच्या नंतर 1 वर्षाने बाबासाहेब आले, मात्र तरीही बाबासाहेब हे महात्मा फुलेंना गुरु मानतात. हे का, तर हे आपल्याला कळायला हवं की ही जी परंपरा आहे, बुद्धांची परंपरा आहे, बुद्धांची क्रांती आहे, त्या क्रांतीचा धागा धरून महात्मा फुलेंनी कार्य केलेलं आहे. आणि त्या कार्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. आणि सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते हे कृष्णाजी अर्जुन केळुस्कर जे आहेत ते सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते. त्यांनी बाबासाहेबांना सुद्धा एक मदत केलेली आहे. म्हणजे हा जो धागा आहे गुरु शिष्य परंपरेचा, तिथून हे चालत आलेलं आहे, हे आपल्याला लक्षात येतं. आणि बाबासाहेबांनी एवढ्या प्रकांड पंडित असे शिक्षण घेतलेले, एवढ्या डिग्र्या घेतलेल्या माणसाने महात्मा फुलेंना गुरु मानलेलं आहे. तर याच्यामध्ये काहीतरी गमक असावं. तर हे गमक आपल्याला दिसून येतं की महात्मा फुलेंनी जे कार्य केलेलं आहे ते कार्य अतिशय मोलाचं कार्य आहे. जे आपण आज सामाजिक जाणीव, जागृती आणि समता हे आपण बघतो आहोत, तर त्याची सुरुवात ही महात्मा फुलेंनी केलेली आहे. त्यांच्या कार्याचं ध्येय जे होतं ते ध्येय असंच होतं की स्त्री आणि शूद्रांच्या भल्यासाठी काम करणे. कारण त्याच्या आधी स्त्रियांचा विचार कोणीही केलेला नाही. हजारो वर्षे स्त्रिया ह्या अशा दुर्लक्षित राहिलेल्या आहेत किंवा ते नरकद्वार म्हणून मानलं होतं. हे धार्मिकदृष्ट्या स्त्रियांना एवढं
एकीकडे तिला लक्ष्मी म्हणून पूजन करायचं, दुसरीकडे तिला नरकद्वार म्हणून अभय राहायचं, अशी जी अवस्था होती, तर ती अवस्था बंद करण्यासाठी, मोडीत काढण्यासाठी महात्मा फुलेंनी खूप मोलाचं कार्य केलेलं आहे. आणि हे बाबासाहेबांनी वाचलं, बाबासाहेबांच्या लक्षात आलं महात्मा फुलेविषयी वाचल्यानंतर, की महात्मा फुलेंचं जे कार्य होतं ते कार्य पुढे नेण्याची गरज आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध, कबीर आणि महात्मा फुले यांना गुरु मानले. हे तीनही गुरु बाबासाहेबांनी पाहिले नव्हते, पण तिघांचेही विचार हे बाबासाहेबांना भावले होते. आणि म्हणून महात्मा फुलेंचे हे जे विचार जे आहेत हे बाबासाहेबांना भावल्यामुळे त्यांनी गुरु मानलं आणि त्यांच्या या कार्यालाच पुढे जाऊन त्यांनी संविधानामध्ये त्यांनी रूपांतरित केलेलं दिसतं. बुद्धांच्या संघामधला जो विचार आहे तो विचार घेतलेला दिसतो आणि कबीरांच्या पण आचरणातील दोहे यांचा अभ्यास करून त्यांनी विचारात घेतलेलं दिसतं. अशा पद्धतीने हे एक गुरु शिष्याची परंपरा जी आहे ती ही पुढे चालत आलेली आहे. आणि ह्या कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजींनी एक आपल्या शिष्य म्हणूनच बाबासाहेबांना एक प्रकारे मदत केलेली दिसते आहे. आणि ही जी कार्याची परंपरा आहे ती कार्याची परंपरा त्यांनी चालू ठेवली. त्याचबरोबर सयाजीराव गायकवाडांचे सुद्धा बाबासाहेबांना परिचित करून दिला आणि बाबासाहेबांच्या त्या कार्याला, शिक्षणाला त्यांनी मदत एक प्रकारे केलेली आहे. आज जर आपण विचार केला तर बुद्धाने सुद्धा शिक्षणावर भर दिलेला आहे. बुद्धाचा जो सिद्धांत आहे, ज्याला आपण प्रतित्य समुत्पादाचा सिद्धांत म्हणतो, तिथे सुद्धा अविद्या पच्चया संखारा, संखारा पच्चया विज्ञान, विज्ञान पच्चया नामरूप, नामरूप पच्चया सळायतन, सळायतन पच्चया फस्स, फस्स पच्चया वेदना, वेदना पच्चया तन्ना, तन्ना पच्चया उपादान, उपादान पच्चया भव, भव पच्चया जाती जरा मरणं शोक परिदेवं सुपाया सो एवमेतस्स दुःख खंदस्स उपजंती. हे जे पालीमध्ये आहे हा सिद्धांत, हा महात्मा फुलेंनी सुद्धा आपल्या कार्याच्या सुरुवातीला विद्येविना मती गेली म्हणून त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. तसंच त्यांचे शिष्य मानलेले डॉक्टर बाबासाहेबांनी सुद्धा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा अशा पद्धतीचा एक संदेश दिलेला आहे. म्हणून आपण जी परंपरा आहे शिक्षणाची, शिक्षणाला महत्त्व देण्याची किंवा ज्ञानी होण्याची, ही परंपरा महात्मा फुलेंनी जोपासलेली आहे, ती वाढवलेली आहे आणि ती बाबासाहेबांपर्यंत आली आणि बाबासाहेबांनी तिच्यावर कळस चढवलेला दिसतो आपल्याला संविधानाच्या रूपाने. आणि म्हणून हे आपलं सुद्धा एक बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून किंवा महात्मा फुलेंचे अनुयायी म्हणून ही जी परंपरा आहे ही चालू ठेवण्याची, किंबहुना ती पुढे वाढवण्याची आपण ही आपली जबाबदारी आहे असे ओळखून आपण ते कार्य केलं पाहिजे. सावित्रीबाई फुलेंना सुद्धा आत्ताच सावित्रीबाई फुलेंच्याबद्दल सुद्धा आपण त्यांचा आदर व्यक्त केला पाहिजे. कारण त्यांनी स्वतः, कुठलीही स्त्री शिकलेली नसताना त्यांनी स्वतः शिक्षण घेतलं आणि आजच्या ज्या एवढ्या मोठमोठ्या स्त्रिया झालेल्या आहेत त्याची पहिली पायरी जी असे ती सावित्रीबाई आहेत. म्हणून त्यांना सुद्धा वंदन करावं. मी पुनश्च त्यांची जयंती आहे, त्या जयंतीनिमित्त मी त्यांना कोटी कोटी वंदन करतो. आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि मी इथे थांबतो. जय भीम, जय भारत. आमचे असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, कॉमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.